स्वामी समर्थ स्वामिनीज लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर व्हिडिओला तर केलेली आहे सकाळी सकाळी छान अशी सुरुवात। स्वयंपाक पाणी सगळं झालेलं आहे आणि स्वयंपाक हे सगळं झाल्यानंतर व्हिडिओला सुरुवात केली। आज थोडंसं वेगळं रुटीन आहे माझं आणि नेहमीच काय होतं, मी सकाळी स्वयंपाक करायच्या अगोदर माझी रांगोळी देवपूजा वगैरे झालेली असते, पण आज तसं नाही झालं। आज उलटं झालं सगळं, कारण स्वयंपाक वगैरे झाला त्यानंतर मग पूजा करायची आहे आज। कारण काय झालं होतं, सकाळी ह्यांना लवकर जायचं होतं त्यामुळे डबा पटकन करून घेतला। आंघोळ झाली की पहिले डबा वगैरे करून घेतला। तर आज बागेतली झाडांना पाणी पण द्यायचं आहे, देवपूजा करायची, बरंचसं काम माझं तसंच राहिलेलं आहे आज। तर चला म्हटलं आता काय टाईम झाला आहे बघते मी आणि त्यानंतर मग आता झाडांना पाणी देते। आणि चला तर तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा। चला तर आता मला झाडांना पाणी देऊन घ्यायचं आहे, बागेला पाणी द्यायचं आहे। तर चला दाखवते, बागेला पाणी पण देते आता। ह्या परसबागेवरती माझा खूप म्हणजे खूप जीव आहे। घरातल्या माणसाप्रमाणे ह्या परसबागेला मी जपते आणि तशीच जोपासलेली आहे घरातल्या माणसाप्रमाणे, म्हणून तर इतकी छान बहरलेली आहे। आणि कसं आहे बघा, माणसाला कितीही ताण असेल, टेन्शन असेल किंवा काही दुखणं असेल ना, तर ह्या परसातल्या बागेमध्ये ह्या फुलांकडं, ह्या डवलणाऱ्या वाऱ्याच्या झोकावर ह्या डवलणाऱ्या झाडाकडं बघत बसलं ना, तर सगळं टेन्शन दूर होतं माणसाचं। कितीही मोठं दुखणं असेल ना, तर ते सुद्धा मनाला एक हे देऊन जातं। मला तर खूप भारी वाटतं माझ्या परसातल्या बागेकडे बघत। अगदी माझी बाग छोटीशीच आहे, पण मला खूप म्हणजे खूप इथं मन प्रसन्न करून किंवा मन परिवर्तन करणारी माझी बाग आहे। रोज मी 5 वाजता, रोज मी ज्यावेळेस मला मोकळा वेळ असतो, 5 वाजता असतो किंवा दुपारी असतो, तर मी इथं परसात येऊन बसते आणि छान वाटतं मला माझ्या बागेत येऊन बसायला। ह्या फुलांकडं, ह्या म्हणजे झाडांकडं हे मस्त असं धुंद वारा असतो गारगार आणि ही झाडं डोलतात, इतकं भारी वाटतं ना। आणि खरं ज्याला नाद असतो ना परसबागेचा, झाडं लावायचा, त्यांना माहिती आहे गार्डनिंग करायचा नाद असतो ना, तर त्या माणसाला माहिती आहे हे झाडं झुडपं म्हणजे त्यांच्यासाठी काय आहेत। तर असं इतकं छान वाटतं बघा। म्हणून आता ह्या झाडांना आहे ना उन्हाळ्यात खूप जपावं लागणार आहे। मला उन्हाळ्यात आहे ना एक दिवस तर इकडे इकडे जाऊन जमत नाही ह्या झाडांमुळे। एखाद्या माणसामुळे एखादं माणूस कसं अडकून बसतं घरामध्ये, की बाबा एखादी व्यक्ती असते, त्या माणसामुळे आपल्याला कुठंच जाता येत नाही घरात, तसे माझ्या ह्या झाडांसाठी ना मला कुठंच जाता येत नाही आणि जातही नाही। जरी गेले तरी सकाळी पाणी भरपूर देऊन संध्याकाळी किंवा उद्या सकाळपर्यंत परत येते, असं काहीसं माझं ह्या झाडांबाबतीत आहे आणि खूप जीव आहे। आता इकडची झाडं आहेत ना कटिंग केलेली आहेत, इकडची छान अशी आहेत, त्यामुळे काही कटिंग केली नाहीत, म्हणून म्हटलं जरा 15 दिवसांनी महिन्याने कटिंग करावी, म्हणजे आपलं मस्त अशी चैत्राच्या पालवीने ही झाडं सगळी फुटतील। इकडचा गुलाब कट केलेला आहे आणि हे झाड जे मोठं समोरचं दिसते ना, तर ते सुद्धा आता बऱ्यापैकी कटिंग केले, कारण तिथं गुलाबाचे झाड आहेत, तर त्या गुलाबाला ना भरपूर अशी फुलं लागलेत। तर असं काहीसं माझ्या परसबागेवरती माझा जीव आहे। आणि आता अनंताचं झाड, जास्वंदाचं झाड ते सुद्धा कुंडीमध्ये लावले। आता ते कुंडीतलं झाड आहे ना, म्हणजे ज्यावेळेस ते फूल उमललं ना त्यावेळेस तुम्हाला दाखवते। अनंताचं फूल मी आणखीन समोरनं काय पाहिलेलं नाही, बघू शकता हो का, हे आहे अनंताचं झाड आणि तुम्हाला जवळनं दाखवते आपली बाग मस्त अशी। आणि हो का, हे नवीन पाहुणा तयार झालेला आहे, लपून बसला होता। इतकं सुंदर हे फुलं आहे ना, खूप दिवसांनी उमललेलं आहे, कारण ते झाड आहे ना पूर्ण ह्या झाडांच्या गर्दीमध्ये झाकून गेलं होतं, त्यामुळे त्या झाडाला फुलं लागत नव्हती। जशी काय मी त्या झाडांची कटिंग केली आणि तिथं भरपूर अशी फुलं लागली। बागेतल्या झाडांना पाणी देऊन आल्यानंतर मस्त असं कापूरदाणीमध्ये कापूर टाकून घेते। आणि मला इतक्या कमेंट येत होत्या ना दरवाज्यावरच्या घड्याळ्यासाठी, तर दरवाज्यावरती घड्याळ लावलं होतं, तुम्हाला पाठीमागं मी सांगितलं होतं, पण लगेच काढणार आहे असं सांगितलं होतं, कारण मला माहिती झालं तर लावल्यानंतर की ते घड्याळ तिथं लावणं चुकीचं आहे। तर हा दरवाजा दिसतो ना स्वामींच्या तिथला, त्या दरवाज्यावरती आता शिवाजी महाराजांचा फोटो आहे, तर करेक्ट तिथं मी घड्याळ लावलं होतं। ते घड्याळ लावल्यापासून मला फार कमेंट आले आणि खरं तर चांगले, आपल्या असं चांगल्यासाठीच लोक कमेंट करतात। मला अशा कमेंट आल्या होत्या की ताई तिथं घड्याळ लावू नका, चुकीचं आहे, ते काढून टाका। आणि खरं तर मला सुद्धा काढायचंच होतं, मी ते घड्याळ 4-5 दिवसातच काढून टाकलं, पण जुने व्हिडिओ असतात ना ते पाहून मग कमेंट करतात, त्यांना माहिती नसतं काढल्यात। मी बऱ्याचशा जणांना रिप्लाय दिले की आता ते घड्याळ तिथनं काढलेलं आहे म्हणून, पण असं होतं। तर इकडे बघू शकताय स्वामींची छान अशी ह्यांनी सकाळी केलेली पूजा आणि आता कापूरदानीमध्ये कापूर लावून दिला, म्हणजे आता घरामध्ये खूप प्रसन्न वाटतं, म्हणजे छान फ्रेश वाटतं। मग आता मला बाकीची कामं करायची असतात, जसं की आता रांगोळी घालायची आहे, कारण सकाळी खूप लवकर उठले होते आणि रोजच्याप्रमाणे लवकर उठून डबा वगैरे करून दिला त्यांना घरातनं गेल्यानंतर मग मी माझी बाकीची कामं करायला घेतली।
पहाटे उठून दारामध्ये सडा वगैरे मारला होता, ते झालं होतं, पण रांगोळी घालायची राहिली होती. तर असं ह्यांना लवकर जायचं असलं की असं माझं रुटीनमध्ये चेंज असतो. नाहीतर रोज काय होतं, मग मी देवपूजा वगैरे उरकून घेते, रांगोळी वगैरे उरकून घेते आणि त्यानंतर मग मी हे करते, स्वयंपाक करत असते. पण ज्या दिवशी ह्यांना लवकर जायचं असेल ना, आता सध्या कामाचा लोड आहे त्यामुळे खूप लवकर गेले तर मला डबा मात्र लवकर करून द्यावा लागतो. बाकीची कामं मी नंतर करत बसते. आधी त्यांचं महत्त्वाचं आहे, त्यांना देणं. त्यांना एकदा दिलं की ते काय दिवसभर परत घरी येत नाहीत, त्यामुळे त्यांना पाठवणं गरजेचं असतं. तर इकडे छोटीशी अगदी रांगोळी काढून घेतली आणि नेहमीप्रमाणेच उंबऱ्यावरती रांगोळी. तर रांगोळी काढण्याच्या नादात इथली थोडीशी रांगोळी चुकली पण उंबऱ्यावरती एक साईडची. पण असं कधी कधी होऊन जातं आपल्याकडून सुद्धा. आणि मी मुद्दामच तुम्हाला दाखवली की आम्ही एवढे परफेक्ट रांगोळी काढणाऱ्या असूनसुद्धा आमच्याकडून सुद्धा रांगोळ्या चुकतात. असं नाही की आम्हाला परफेक्टच जमतं, न चुकता आम्ही सुद्धा काढू शकतो, तसं नाही. प्रत्येकाकडून माणूस म्हटल्यानंतर चुका ह्या होतच असतात. तर असं होतं. किंवा इकडे तिकडे सुद्धा माझ्याकडून सुद्धा, तर मी एवढी खूप वर्षांपासून लहानपणापासून रांगोळ्या काढते, पण एवढं वर्ष काढूनसुद्धा आहे ना, आपल्याकडून सुद्धा चुका होत असतात. जी आपण नेहमी रांगोळी काढणार आहेत ना, ती सुद्धा कधी कधी आपल्याकडून चुकू शकते. असं दाखवण्यासाठीच मी मुद्दाम त्याच्यामध्ये तुम्हाला तसंच दाखवलेलं आहे. उंबरापूजन करून घेतलं. उंबरापूजन झाल्यानंतर तुम्हाला मस्त असं स्वामींचं दर्शन देते. इथं धूप ठेवली ना, खूप छान वाटतं. बघू शकता, इकडे आपल्या स्वामीरायाचं दर्शन घ्या आणि सगळ्यांनी श्री स्वामी समर्थ म्हणून कमेंटमध्ये लिहा. हे गुलाबाचं फूल स्वामींना आज ह्यांनी तोडून वाहिलं होतं. चला, आता माझी पूजा वगैरे देवपूजा झालेली आहे, करून घेते आता. देवपूजा तर झाली, आता रांगोळी पण काढायची राहिली. देवपूजा झाली, म्हटलं चला आता बागेतनं फुलं घेऊन येऊया. बागेतनं फुलं छान छान आलेत, चांगली मस्त सगळे फुलं उमललेत. चला म्हटलं बागेतनं फुलं पण घेऊन येते आणि देवपूजाला तर सगळं पूजा वगैरे गंध, देवांना अष्टगंध वाहून झाले लावून, आता फुलं आणायला चालेल. चला तर फुलं घेऊन येऊया आपण बागेतनं मस्तपैकी. नेहमीप्रमाणेच बागेला आपल्या आज भरपूर असं बहर आलंय आणि छान सगळी फुलं उमललेत. सगळीच्या सगळी तुम्हाला दाखवते का. देवाची पूजा वगैरे करून घेतली, उरकून घेतलं सगळं आणि आता फुलं न्यायला आले. फुलं न्यायला आल्यानंतर तुम्हाला दाखवते, पांढरी फुलं भरपूर आली होती, सगळेच जास्वंदाची फुलं. आणि आज कधी नव्हे ते हे लपून बसणारं जास्वंदीचं झाडाचं फुलं आहे ना, ते सुद्धा उमललेलं आहे. काय झालं होतं बघा, इथं भरपूर झाडांची गर्दी होती, तुम्हाला आता रिकामं दिसत असेल माझ्या पाठीमागं. तर त्या भागामध्ये तिथं एक झाड लावलेलं आहे, ते लावून 3 वर्ष झालं, त्याला पहिली फुलं यायची. पण आता हे झाडांच्या गर्दीनं ते झाड पूर्ण लपून बसलं होतं, म्हणजे पूर्ण ते झाड दिसतच नव्हतं. पण जशी काय मी तिथली गर्दी कमी केली ना आणि आता त्याला ऊन मिळायला लागलं, त्याला हवा लागायला लागली, तेव्हा लगेच त्याला कळ्या आल्या आणि आता त्याचं फुल उमलले. तर असं काहीच असतं, झाडं पण खूप गर्दीमध्ये लावली, त्याला भरपूर थोडंफार ऊन, थोडंफार वारं लागलं ना, पाणी मिळालं की मग त्याला फुलं लागतात. आता तिथं 2 जास्वंदाचे झाड आहेत, पण ते जास्वंदाचे झाड आहेत ना, लावले आणि मी विसरून गेले असं झालं होतं. त्या झाडांकडे लक्षच नव्हतं. तिथं फुलं आल्यानंतर कळलं की तिथं झाडं आहेत. मग आता तिथली साफसफाई केली आणि आता तिथं स्वच्छ करून त्या झाडांना आता फुलं येण्यासाठी रिकामं केलेलं आहे मी. तर बघा, नेहमीप्रमाणेच भरपूर अशी बागेतली फुलं आज उमललेली आहेत आणि अशी ताटभर फुलं निघली ना तर खूप आनंद होतो. आता इथून पुढे भरपूर अशी फुलं निघतीलच आपल्या बागेमध्ये. आणि हे फुलं आहे बघा, तर हे फुलं आहे ना माझं पूर्ण असं फेवरेट होतं. कारण ह्याचं कारण सांगते, हे फुलं आहे ना पहिलं खूप यायची बरं का ही फुलं, आताच कमी झाले, त्याचं बहर कमी झालं. आणि हे आज आपल्या बाप्पाला वाहते. आणि हे सुद्धा जास्वंद मात्र आज भरपूर आलेली, तर ही आईसाहेबांना वाहते. किती आनंद होतो बघा अशी बागेत फुलं निघल्यावर, एवढी मोठी भरपूर अशी फुलं निघली ना की भारी वाटतं. आणि जास्वंदाच्या फुलाचा एकच प्रॉब्लेम आहे, जास्वंदाची फुलं जर देवाला वाहिली ना तर देवच दिसत नाही बरं का, असं होतं. पालटे जास्वंद सुद्धा भरपूर आली आहेत आपल्याला. जास्वंदाची फुलं खूप मोठी असतात आणि वाहिला खूप छान वाटतात, देवघर पण त्याने गजबजून दिसतं. पण जास्वंदाची फुलं देवांना वाहिली की देव झाकून जातात, असं होतं बऱ्यापैकी. सगळेच देव झाकतात. आता गणपती बाप्पाला फुल वाहिले पण फक्त गणपती बाप्पाचं डोकं दिसतं, एवढं जास्वंदाचं फुल मोठं आहे. आणि वरती आईसाहेबांना 2 वाहिलेले आहेत ना, त्याने दिसतं ते. त्या मूर्त्या मोठ्या आहेत, पण बाप्पाची वगैरे बाकीच्या मूर्त्या आहेत ना जरा छोट्या छोट्या आहेत ना, तरी पण मधल्या बोटाच्या थोड्या म्हणजे तेवढ्या साईजच्या आहेत, खूप पण बारीक नाहीत. पण जास्वंदाची फुलं खूप मोठे असतात ना,
त्यामुळे ती फुलं आहेत ना, फुलांनी देव झाकून जातात. आणि बारकी छोटी छोटी फुलं असली की किती भारी वाटतं बघा. इकडे बघू शकता आपली सुंदर अशी जास्वंदीच्या फुलांनी केलेली सुंदर देवपूजा. आणि ही स्वस्तिकची फुलं खूप छान दिसतात. तर बघू शकता आपली देवपूजा वगैरे झाल्यानंतर किती प्रसन्न वाटतं देवघरामध्ये. तुम्हाला जवळनं दाखवते. इकडे बघू शकता हे फूल खूप दिवसातनं उगवलेलं उमललेलं आहे. आणि झालेली आहे आता माझी देवपूजा वगैरे सगळी. तर आता हा आमचा दुसरा टायमिंगचा चहा आहे. सगळं झाल्यानंतर 9:30 वाजता आमचा दुसरा टायमिंग असतो चहाचा. सगळं झालं काम. आता फक्त मला कपडे राहिले धुवायचे, बाकी सगळं काम झालेलं असतं. तर एवढा असा टायमिंग असतो. इकडे भाजी झाली, इकडे चपात्या. आणि हे बघू शकता ही काल आहे नवीन नवीन टोपला आणलं होतं. तुम्हाला दाखवते. चपात्या खूप मऊ राहतात. हे बघा असं एक अशा डिझाईनचं आहे. तर छान वाटतंय ना, मस्त. आणि चपात्या पण व्यवस्थित राहतात. हे जरा ह्याच्या पेपर टाकून हे अशा चपात्या पण मऊ राहतात. आणि किती बघा काही करा डब्यामध्ये किती, आता माझ्याकडे पोळी डबे 3 आहेत, पण डब्यामध्ये चपात्या आहेत ना अशा व्यवस्थित राहत नाहीत, मऊ राहतात. पण म्हणजे अशी ह्याच्या टोपल्या जशी चपाती ठेवतो ना आपण, ती कशी चांगली लागते चवीला, तशी त्या डब्यामध्ये अशी वेगळाच वास येतो चपात्यांचा. मी पुण्यामध्ये असल्यापासून मी डब्यामध्ये ठेवत येते, पण जसं मी इकडे गावाकडे आले ना तसं मला आमची आई नेहमी म्हणते, अगं हे या लक्ष्मीतच अन्नपाणी ठेवायचं असतं, डब्याने काय तुम्ही ठेवता, काय तुम्हाला चव लागते असं म्हणत असते आमची आई नेहमी. मग इकडे आल्यापासून सवय लागली अशी टोपल्यांमध्ये चपात्या ठेवायची. तर असं टोपलं आणलं. आणि हे नवीन आणले, ते काल आणले ह्यांनी. आणि ही सगळी ना असली कामं सगळी त्यांच्याकडेच असतात. खरं आमच्याकडे काही बाजाराला बायका जात नाहीत, पण काल आमच्याकडचा बाजार होता. तर बघा मस्त असं टोपलं आणले. आणि तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून सांगा बरं का. मला तर फार आवडलं. आणि हे पहिल्यांदाच आणले असं, नाही तर वेगळ्या प्रकारचं आणायचे ते. तर आता ह्या दिवसात मुंग्या खूप होतात. तसं तर आमच्या किचनवरती कुठं मुंग्या नाहीत, पण मग मी काय करत असते, पाण्याच्या हंड्यावरती नेहमी टोपलं ठेवते. जर इकडे तिकडे कुठं ठेवलं तर हमखास मुंग्या लागायची भीती असते. त्यामुळे पाण्याच्या हंड्यावर किंवा त्या स्टूलवर ठेवत असते. चला आता चहा करून घेते. तर मी कपात घेतली चहा. आणि सासूबाईला काय कपात चहा प्यायला नाही, त्यांना फुलपत्रच लागतं, म्हणून त्यांना फुलपत्र दिले. तर घरातल्या प्रत्येक गृहिणीला अशी सवय असते की सगळं टोटली घरातलं काम करून घ्यायचं आणि त्यानंतर सगळ्यात लास्ट जेवायची. तर अशी कोणाकोणाला सवय आहे नक्कीच कमेंट करून सांगा. तर मला तर अशी सवय आहे, कारण मला जर काम ठेवलं आणि जेवण केलं ना तर मला कामच होत नाही. मला नेहमी अशी सवय आहे की सगळं उरकून घ्यायचं आणि मग जेवण मात्र उशिरा करायचं, 12-12:30ला जेवण करायचं. तर अशी काहीशी मला सवय आहे. तर स्वयंपाक तर सकाळी सगळा झाला होता, पण मेथीची भाजी करावी म्हटलं थोडीशी. मला मेथीची भाजी आवडते, तर दुपारच्या जेवणामध्ये असले म्हणजे भारी वाटतं. आणि म्हणून मेथीची भाजी राहिली होती करायची, तीसुद्धा करून घेतली. आणि आता फक्त जेवण राहिले, कपडे वगैरे धुवून झाले, सगळं जिथले तिथं काम झालं. आता जेवण करायचं, थोडीशी व्हिडिओची एडिटिंग करायची, व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आणि त्यानंतरच मग माझं झोपत असते मी दुपारी. मला कमेंट पण आल्या होत्या पाठीमागं, ताई तुम्ही दिवसभर काम करायचं झोपता कधी? तर नाही, मी दुपारी 2-2:30ला झोपते. 2-2:30ला झोपते, 4-4:30ला उठते, असं काहीच असतं. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.